हा मोकळा रस्ता बघून ना मला विलियम वर्ड्सवर्थच्या पोएमची आठवण येते. कुठल्या रे? सांग तरी 2 लाईनी. आय वॉन्डर्ड लोनली ॲज अ क्लाउड दॅट फ्लोट्स ऑन हाय ओव्हर वेल्स अँड हिल्स. अच्छा, इथे क्लाउड्सचा हे आला उल्लेख माहिती आहे ना तुला. पण ही विलियम वर्ड्सवर्थची कविता किती फेमस झाली. पण तुला माहिती आहे का की आपले जे महाकवी होते कालिदास, तर त्यांनी पण एक लिहिलेलं आहे मेघदूत. आता मेघदूतचं तुला माहिती आहे का? मेघदूत नाही. बघ असंच आहे. मी बऱ्याच जणांना विचारलं त्यांना मेघदूत हे काव्य काय आहे, याच्यामध्ये कालिदासांनी काय लिहिलं आहे हे काहीच माहिती नाही. थांब, मला आता तुला सांगावी लागेल कथा. अतिशय सुंदर आणि खूपच छान आहे ही गोष्ट. आणि कालिदासांनी ज्या पद्धतीने लिहिली आहे ना की खरंच म्हणजे आपल्या सगळ्यांनाही माहिती पाहिजे. आपल्या भारतातल्या महाकवींबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही ना. मग आता आपण एका ठिकाणी बसूया, मग मी तुला सांगते ही गोष्ट. तुला माहिती आहे का मेघदूत ही कालिदासांची एक अप्रतिम रचना आहे. तर आता ना मी तुला गोष्ट सांगते. तर ही गोष्ट सुरू होते अलकापुरीपासून. अलकापुरीमध्ये कुबेरचं राज्य होतं. तर कुबेर कोण आहे तुला माहिती आहे का? नाही. कुबेर हा धनसंपत्तीचा राजा आहे, देव आहे. त्याची लोक प्रतिमा ठेवतात. आता आपण जे वास्तुशास्त्र वगैरे करतो ना त्याच्यामध्ये पण कुबेराची प्रतिमा ठेवतो. तर ही इज अ गॉड ऑफ वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. तर तो यक्षांचा राजा होता. यक्ष म्हणजे हे जे देवदूत म्हणतो ना तसे यक्ष. तर त्यांचा तो राजा होता. आणि त्याच्या जी नगरी होती अलकापुरी, काय बोलावं त्याच्याविषयी. एवढी सुंदर होती ना आणि इतकी छान होती, समृद्ध. म्हणजे सगळी घरं हिऱ्या मोत्यांनी सजलेली होती. त्याच्यानंतर मोठे मोठे झाडं म्हणजे फळाफुलाने लादलेली होती ती झाडं. आणि असे प्रचंड मोठे मोठे रस्ते आणि सगळीकडे साफसफाई छान होती. आणि इतकं सुंदर होतं ना, म्हणजे लोकांना कोणच गरीब नव्हतं तिकडे. म्हणजे इतकी ते समृद्ध अशी नगरी होती. आणि त्या नगरामध्ये एक यक्ष राहत होता. म्हणजे सगळ्या यक्षांना तो कामं द्यायचा, हे कर ते कर. तर त्याच्यामध्ये हा एक यक्ष होता, त्याला त्याने काम दिलं होतं. कसलं काम दिलं असेल सांग? कसलं काम दिलं असेल? हां, कल्पना तर कर. साफसफाई करायची. नाही, साफसफाई करायचं नाही. त्याने त्याला मानस सरोवरामधून एक कमळ आणायचं सांगितलं होतं. कमळ, रोज एक सुवर्ण कमळ घेऊन यायचं मानसरोवरातून. का? जेव्हा तो पूजा करायचा ना तेव्हा त्या पूजेला त्याला नेहमी एक सुवर्ण कमळ लागायचं. तर झालं काय, हा यक्ष करायचा काम. पण त्याचा प्रॉब्लेम काय झाला की त्याची जी पत्नी होती यक्षिणी, तर तिच्यामुळे त्याला निघता येत नसे घरातून. का? कारण तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला होता. आता तू म्हणशील एवढं काय आहे वेडा होण्यासारखं. तर ती दिसायला सुंदर होती. ती त्याचं घर पण टापटीप ठेवायची. तिला प्राण्यांच्या पक्ष्यांच्या भाषा यायच्या. ती प्राण्या पक्ष्यांशी बोलायची. त्याच्यामुळे ना त्यांच्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला हंस वगैरे असे भरपूर प्राणी पक्षी जमा व्हायचे. आणि त्यामुळे त्याला त्या यक्षाला तिच्याबद्दल भयंकरच नेहमीच आकर्षण वाटायचं. असं वाटायचं हिला सोडून कुठे जाऊच नाही. आणि एक दिवशी काय झालं माहिती आहे का की त्याला घरातून निघायला उशीर झाला आणि त्याला ते सुवर्ण कमळ घेऊन यायला उशीर झाला. आता इथे कुबेराला पूजेला उशीर झाला म्हटल्यावर तो रागावला, भयंकर चिडला. आणि त्याने विचारलं बाबा काय कारण आहे. मग ह्याने सांगितलं असेल. तर तो म्हणाला की मी तुला माझ्या राज्यातून निष्कासित करतोय. निष्कासित म्हणजे काय? मी हाकलून देतोय तुला. हां, काढून टाकतोय तुला ह्या राज्यातून. आणि जवळजवळ 1 वर्ष तू ह्या राज्यात पाऊल नाही ठेवायचं. 1 वर्ष 365 दिवस तू तुझ्या पत्नीशिवाय राहायचं, यक्षिणीशिवाय राहायचं आहे. तू वेडा झाला होतास ना तिच्यासाठी. आता मी बघतो तू कसा जगतोस. आणि इथून खूप दूर 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 निघून जा. इथे तू दिसायलाही नाही पाहिजेस. आणि त्याला शेवटचं तिला भेटायलाही दिलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तो लांब 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 निघून गेला. आणि तेव्हा जाताना त्याला यक्षाला कुबेराने सांगितलं की तुला लक्षात येईल की नंतर तू शिकशील की कर्तव्य हे भावनेपेक्षा श्रेष्ठ असतं. यक्षाला त्याने अशी शिक्षा दिली ना की काहीच भेटायला जायचं नाही. आणि इतकंच नाही तर त्याने त्याच्या शक्ती पण काढून घेतल्या. त्या लोकांना सुपरनॅचरल पॉवर असते ना ती पण काढून घेतली. कारण नाही तर मग रात्रीचं तो जायचं तर तिला भेटायला कोणी नसताना असं. मग हा यक्षच आला खूप दूर 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 दूर. म्हणजे एवढा चालत आला ना बिचारा, त्याला काही सुचेच ना की कुठे जायचं काय करायचं. त्याच्या पत्नीला यक्षिणीला पण निरोप द्यायला त्याला भेटता आला नाही. त्यामुळे तो दूर रामगिरी पर्वतावर आला. आता रामगिरी पर्वताला रामगिरी नाव का पडलं?
कारण जेव्हा राम आणि लक्ष्मण वनवासात गेले होते ना, राम लक्ष्मण सीता, तेव्हा ते रामगिरी ह्या पर्वतावर आले होते. म्हणून जिथे राम राहिले त्या पर्वताला रामगिरी म्हटलं. आणि तिथे खूप मोठे मोठे तलाव होते, खूप शांत आणि सुंदर जागा होती, झाडं होती मोठी मोठी. आणि ती सगळी झाडं म्हणजे इतकी छान शीतल सावली देणारी होती. तुला माहिती आहे काही झाडं असतात ती सावली देत नाहीत आणि काही झाडं असतात ती एवढी छान असतात. कुठली झाडं तुला माहिती आहे का जी आपल्याला थंड सावली देतात? बॅनियन ट्री. हां, आंब्याचं झाड आहे, वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. तर आपण ह्याच्या खाली बसतो ना, तर आंब्याचं झाड तर मला अजून आठवतं, आपण गावी गेलो की बसतो नाही का. हां, तर आणि तो तिकडे गेला ना, पण त्याला आणि तिथे सुंदर आश्रम पण होता. त्या आश्रमाच्या आजूबाजूला ना तलाव होते आणि ते तलाव खूप पवित्र होते. का होते माहिती आहे का? कारण तिथे सीता, रामाची पत्नी सीता, ती तिथे आंघोळ करायची. त्याच्यामुळे ती खूप पवित्र जागा होती. पण यक्षाला याचं काहीच नव्हतं आणि तो इतका पत्नी वियोगाने दुःखी झाला होता ना, की नुसता तो रडत बसलेला होता. त्याला बाकी काहीच सुचायचं नाही. ओके, काही म्हणजे काहीच सुचायचं नाही. त्याला कशाचंच भान नव्हतं. आणि हळूहळू त्याने मग खाणं पिणं सोडलं आणि मग तो इतका बारीक बारीक होत गेला ना, की त्याने जी काही आभूषणं म्हणजे दागिने आभूषणं घातली होती ना, ती सगळी आपोआपच गळून पडली. आणि हो, इतका तो म्हणजे बारीक असा झाला होता. आणि असं करत करत त्याने काही महिने काढले त्या आश्रमात. आणि मग उन्हाळा सुरू झाला. मग तो एकटक आकाशाकडे बघत राहायचा की आता हळूहळू आषाढ महिना तरी आता सुरू झाला आहे, आणि ती जेव्हा गोष्ट होती तेव्हा. आणि बोलला की आता लगेच श्रावण चालू होईल असं. आणि बघता बघता ना, मग तो म्हणाला की श्रावण महिना येईल आणि मग हा तर सणांचा महिना असतो. त्यावेळी प्रत्येक पती हा आपल्या पत्नीबरोबर असतो. मग दोघंजणं मिळून खेळ खेळतात, वेगवेगळे सण साजरे करतात. आणि त्याने खूप मनाला समजावलं, पण ते मन काही ऐकतच नव्हतं. तो म्हणाला, तो सारखा म्हणायचा की काय करू, माझे प्राण तर माझ्या पत्नीमध्येच आहेत, मी कसा राहू तिच्याशिवाय, आणि आपलं मिलन हे एक स्वप्नच राहणार की काय, असं त्याला वाटलं. आणि त्या प्रेमामुळेच आपण प्रेमापासून दूर झालो, कारण ह्याचं त्याला जास्त दुःख वाटत होतं. ते प्रेमामुळेच प्रेमापासून दूर झालो आपण. आणि असा शोक करत असतानाच त्याच्या लक्षात आलं की आपण असं करून करून आपल्या पत्नीला जास्त दुःख देतो आहे. आणि मग त्याने विचार केला की आपण ना काहीतरी काम करूया. त्याचं कशातच लक्ष लागेना, तो असा चालत 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 राहिला. मग त्याला एक मंदिर दिसलं. तिथे त्याने काय केलं, देवाकडे मदत मागितली आणि म्हणाला की बाबा माझं कशात तरी मन रमू दे. मग तिथे त्याला एक साधन मिळालं. मंदिराच्या बाजूची माती आणून त्याने आपल्या पत्नीची मूर्ती बनवायला सुरुवात केली. आणि सुकं गवत आणि माती एकत्र करून त्याने खूप सुंदर अशी मूर्ती बनवली. आणि तोपर्यंत काय आला, आषाढ महिना आला. ते बघ ढग, बघ ढग दिसला. हां, तर त्या मूर्तीवर हलकं हलकं पावसाच्या सरी पडत होत्या. आणि काय आलं, पावसामुळे ती मूर्ती हळूहळू विरघळली. ओके, आणि त्याचाच अर्थ आता याचा अर्थ यक्षाने काय घेतला की कदाचित आपल्या पत्नीचा आपल्यावरचा विश्वास उडाला आहे. कळलं ना, त्याला असं वाटलं की तिला असं वाटलं असेल की मी तर इथे मजेत आहे, मी दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीबरोबर लग्न केलं आहे, असं करून तो आणखीन दुःखी व्हायला लागला. आणि इतक्यात ना त्याला त्या वरून जाताना काळा ढग दिसला. तो बघ काळा ढग जातोय, मेघदूत है ना. आता इथून पुढे आपले जो आहे ना, तो कालिदासाच्या ह्या कथेतला दुसरा पाठ सुरू होतो आहे. ते दुसरा भाग की त्याने मेघदूताशी कसा बोलला तो, आणि मग त्या मेघदूताला त्याने कसं पाठवलं अलकापुरीला. ओके, तर त्याला एक कल्पना सुचली तो मेघ बघून. आणि तो म्हणाला की या मेघालाच मी जर दूत म्हटलं तर, दूत म्हणून पाठवलं तर. आणि त्याने त्या मेघाला प्रसन्न करण्यासाठी त्याची स्तुती करायला सुरुवात केली. तू देवराज इंद्राचा दूत आहेस, म्हणजे ना आपल्या मनाप्रमाणे तू रूप बदलू शकतोस. तू कितीतरी तहानलेल्या लोकांना तृप्त करतोस. तू तप्त भूमीला शांत करतोस. तर माझं देखील मन तप्त झालेलं आहे पत्नी विरहाने. तू माझ्यावर कृपा कर आणि माझा निरोप घेऊन अलकापुरीला जा. तर इथे म्हणजे अलकापुरीमध्ये त्याची जी पत्नी होती यक्षिणी, तीसुद्धा खूप दुःखी होती. तिची मैत्रिणी तिला धीर देत होत्या, पण ती पण नुसती काहीच काम नाही करायची, नुसती रडत बसायची. आणि तिने जेवण सोडून दिलं होतं. त्यामुळे काय आलं, तिचा दुःखामुळे तिचा चेहरा काळवंडला होता. आणि तिने केस विंचरणं सोडून दिलं होतं. रडून रडून तिचे डोळे सुजले होते आणि ती फक्त रडतच राहायची. आणि एक एक पल मला 100 वर्षाचा वाटत आहे असं म्हणायची. आणि तिला सारख्या चक्कर पण येत होत्या. आणि दुसऱ्या दिवशी अचानक मग तिला
आपले पती आल्याचा मध्येच भास व्हायचा. आणि अशा वेळी तिने काय केलं तर सगळी फुलं गोळा करायची आणि अशी लावून ठेवायची. आणि एक एक दिवस ते एक एक फूल बाजूला काढायचे की एक दिवस संपला, दुसरा दिवस संपला असं. आणि हळूहळू तिला ही देखील भीती वाटायला लागली की अरे बापरे, अजून याचा काहीच निरोप आला नाही, म्हणजे ह्याने काही दुसरं लग्न तर नाही ना केलं, असं तिला सारखं वाटायचं. इथे यक्ष मेघाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तो यशस्वी होतो. आणि मग मेघाला अलकापुरीला जाण्याचा मार्ग सांगतो. आणि हा मेघाचा प्रवास आहे, हा रामगड ते अलकापुरी असा सुरू होतो.